1001 हा जयकुमार जो आहे ना तो त्याचा जावई आहे. MMRDA आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जावई आहे. भाईंदर पूर्वेतील गोल्डन नेस्ट सिग्नल जवळ मेट्रोच्या बांधकाम परिसरात लाद्यांचा गट्टा खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेट्रोच्या कामासाठी जमिनीवर लावण्यात येणाऱ्या लाद्या क्रेनच्या सहाय्याने वर चढवण्यात येत होत्या. मात्र क्रेनमधून लाद्यांचे गठ्ठे नेत असताना अचानक त्या खाली कोसळल्या. याच वेळी खाली रस्त्यावरून एका खासगी शाळेची व्हॅन जात होती. लाद्यांचा गट्टा व्हॅन जवळ कोसळल्याने व्हॅनला फटका बसला असून व्हॅनचा टायर पंक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या व्हॅनमध्ये लहान विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. क्रेनच्या सहाय्याने जड साहित्य नेत असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? तसेच या घटनेची जबाबदारी कोणाची याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची संबंधित यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे. घटनेनंतर मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेप्रकरणी मेट्रोचे काम करणाऱ्या जयकुमार या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत जयकुमार ठेकेदारावर कारवाई होत नाही तोपर्यंत या मेट्रो स्टेशनचे काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा संदीप राणे यांनी दिलाय. दरम्यान मीरा भाईंदरमध्ये जयकुमारच्या कामाच्या ठिकाणी यापूर्वीही अनेक वेळा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर बांधकामाच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदर शहरामध्ये MMRDA ज्या जयकुमारला काम दिलेलं आहे, हा जयकुमार मीरा भाईंदरकरांच्या जीवावर उठला आहे का, हा फार मोठा प्रश्न पडतो. मेट्रोचं जी लगत आहे काशीमीराचे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते गोल्डन नेस्टपर्यंत येणाऱ्या मेट्रोच्या दुतर्फा असलेल्या रस्त्याचं तर आधी या मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची चाळणी झालेली आहे. वाहतूक करताना अगदी जे वाहन चालक आहेत किंवा वाहन चालकांनी जे प्रवास करणारे अक्षरशः त्यांचं कंबरडं मोडण्याची आता वेळ आलेली आहे. आणि त्याच्यावरती हा MMRDA आणि हा जयकुमार थांबला नाही. तर माझ्या पाठीमागे आता आपण ज्या सोसायटीच्या समोर आहोत हा गोल्डन नेस्टचा परिसर आहे. या गोल्डन नेस्ट परिसरामध्ये हा जो तुमच्यासमोर मोठा क्रेन दिसतो या क्रेनमधून खाली टाईल्स पडलेले आहेत आणि या टाईल्सचा बघा केवढा मोठा चुराटा झालेला आहे. विशेषतः म्हणजे या रस्त्यातून सरकारशास्त्र शाळकरी मुलं जातात, शाळकरी मुलं आपला प्रवास करतात. 2 शाळा आहेत बाजूला. एक अशी माहिती मिळाली आहे की ह्याचा जो चुरा असेल किंवा दगडी असू दे एका शाळेच्या व्हॅनवर पडलं. नशिबाने कुठली सुदैवाने हानी झाली नाही, कुठल्या चिमुरड्यांना लागलं नाही. शाळकरी मुलाला याचं लागणार नाही, पण गाडीचं थोडेफार नुकसान झालं. गाडी आता पंक्चर झालेली आहे. गाडी आता आतमध्ये काही क्षणातच काही वेळातच स्वतः आमदार भाजपाच्या आमदारांचं निवासस्थान इकडे आहे. या संपूर्ण गोष्टी असताना MMRDA सुरक्षेच्या बाबतीत एवढा हलगर्जीपणा करते का, हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे. या संपूर्ण गोष्टीच्या विरोधामध्ये आज मनसेने आक्रमक पवित्रा घेत या जयकुमारवरती गुन्हा दाखल व्हावा. या MMRDAच्या अधिकाऱ्यांनी जोपर्यंत सुरक्षेच्या बाबत कोणत्याही गोष्टीची पूर्ण तयारी करत नसतील तर तोपर्यंत काम करून देणार नाही असा मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी इशारा दिलेला आहे. या संपूर्ण गोष्टीच्या बाबत नेमकं मनसेचं म्हणणं तरी काय, यामध्ये एक दुसरी गोष्ट की आतापर्यंत जेव्हापासून मेट्रोचं काम झालं आहे हे आतापर्यंत 10वी घटना आहे. 10वी घटना होत असताना तरी सुरक्षेच्या बाबतीमध्ये एवढा हलगर्जीपणा का, हा सर्वात पडलेला प्रश्न आहे. नेमके मनसेचे शहर अध्यक्ष जे आहे संदीप राणे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊ. 1001 हा जयकुमार जो आहे ना तो त्याचा जावई आहे. MMRDA आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जावई आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे नालायक अधिकारी आहेत ना, हे कधी गप्प बसतात, लक्षात घ्या. त्यामुळे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे. मी आता जयकुमारच्या ऑफिसमध्ये जातोय, ते ठाण म्हणून बसणार आहे. यांच्यावर गुन्हा दाखवलेला पाहिजे. पोलीस स्टेशनला मला विनंती आहे, कुठपर्यंत रोज तुम्ही साथ देणार आहे? माणसं मेल्यानंतर हो निर्लज्ज अधिकारी जे आहेत ना MMRDA नगरपालिके यांना मला कळकळीची विनंती आहे, हो माणुसकीला जागा तरी. आज माणसं मरतात तिथे 10-12 घटना होऊन सुद्धा तर जयकुमार तुमचा जावयाची तुम्ही जर तुमची बाजू घेत असाल, वा 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 विचित्र गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की याच्या फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे. मी आताच पोलिसांना जातोय, फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे. जो क्रेनधारक आहे आणि MMRDAचं असं म्हणणं आहे की आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं जयकुमारला, जयकुमारने कुणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा संबंध काय? प्रिन्सिपल एम्प्लॉयर तुम्ही आहात ना, तुम्हाला सेफ्टी फीचर्स पाहिजे, जबाबदारी तुमची आहे, लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही आमदारांना मला कळकळीची विनंती आहे, फक्त माणसं मारायचं तुम्ही टेंडर घेतलंय का? दोन्ही आमदार गप्प काय? दोन्ही आमदारांनी पत्र द्यावं पोलीस स्टेशनला की जयकुमारवर गुन्हा दाखल व्हावा, आणि नाही दिलं तर आम्हाला समजून ना की तुमचे साठे लोक यांच्या बरोबर आहे, लक्षात घ्या. एवढा कहर आहे या संपूर्ण गोष्टीच्या बाबत मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे, परंतु या संपूर्ण गोष्टीबद्दल जोपर्यंत
काळजी नाही घेणार तर त्यांचं काम तुम्ही चालू ठेवणार की करून मी आता पोलीस स्टेशनला आणि जयकुमारच्या ऑफिसमध्ये चाललोय. सेफ्टी फीचर जोपर्यंत तुम्ही पाळत नाही तोपर्यंत काम चालू व्हायला देणार नाही आम्ही. मी आताच जयकुमारच्या ऑफिसमध्ये चाललोय, लक्षात घ्या. त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोललोय. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ह्याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय. प्रिन्सिपल एम्प्लॉयर तुम्ही जात ना, त्यामुळे तुमची संपूर्ण जबाबदारी. जोपर्यंत तुम्ही बॅरिकेड वगैरे काही लावत नाही तोपर्यंत काम चालू आम्ही करायला देणार आहे तुमच्या माध्यमातून.